त्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीने हे जी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली त्यामध्ये मुख्य हेतू हाच आहे। दरवर्षीप्रमाणे आमच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाचं राष्ट्रीय अधिवेशन अशोक विजयादशमीच्या दिवशी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पूर्वसंध्येवर नागपूरमध्ये होत असते। यावेळेस देखील अशोक विजयादशमी 2 तारखेला आहे, पण 1 तारखेला 1 ऑक्टोबरला आमच्या पक्षाचं राष्ट्रीय अधिवेशन आणि भीमसैनिकांचा भव्य मेळावा नागपूरमध्ये ITI मैदानावर आयोजित करण्यात आलेला आहे। त्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, नागपूरचे पालकमंत्री सन्माननीय चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय राज्यमंत्री आमचे स्नेही रामदासजी आठवले, एकतावादी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष नानासाहेब इंदिसे यांना आम्ही आमंत्रित केलेलं आहे। त्यांना आम्ही निमंत्रण दिलेली आहे, बहुतेक येण्याची शक्यता आहे। ही यामध्ये सर्वात महत्त्वाचा गोष्ट असा आहे की आमच्या अधिवेशनामध्ये एक ठराव करून आम्ही सरकारकडे, राज्य सरकारकडे, केंद्र सरकार पाठवणार आहोत की बुद्धगयेचं महाबोधी महाविहार जे आहे ते भारतीय बौद्धांच्या ताब्यात आलं पाहिजे। बुद्धगयेचं महाबोधी महाविहारचं स्वामित्व, नियंत्रण, व्यवस्थापन हे भारतीय बौद्धांच्याच ताब्यात असलं पाहिजे। जसे इतर धर्माची श्रद्धास्थानं त्या धर्माच्या ताब्यात आहेत, दुर्दैवानं बौद्धांचं हे जागतिक श्रद्धास्थान असलेलं महाबोधी महाविहार मात्र बौद्धांच्या ताब्यात नाही। ही मोठी शोकांतिक आहे। या आमच्या 1 ऑक्टोबरच्या पक्षाच्या अधिवेशनामध्ये आणि भीमसैनिकांच्या भव्य मेळाव्यामध्ये या दृष्टीनं महाबोधी महाविहार मुक्तीच्या आंदोलनाची घोषणा केली जाणार आहे। आणि मग नॉनस्टॉप अशा प्रकारचा संघर्ष, असा लढाची भूमिका आमचा पक्ष घेणार आहे। या दृष्टिकोनातून आता राज्याचे अनेक प्रश्न आहेत। आता आमच्या अतिरिक्त पावसामुळे, महापूर वगैरे जे आल्या पावसामुळे आमचा शेतकरी हवालदिल झालेला आहे। आमची मागणी अशी आहे की बाकी तांत्रिक बाजूला ठेवून कमीत कमी सानुग्रह अनुदान 50,000 रुपयाचं प्रत्येकी पीडित शेतकऱ्याला हेक्टरी 50,000चं अनुदान सरकारने दिलं पाहिजे, आमची मागणी आहे। बेरोजगारीचा प्रश्न आहे, महागाईचा प्रश्न आहे, आरक्षणाचा प्रश्न आहे। आणि अलीकडच्या काळामध्ये एक नवीनच टूम निघाली आहे। अजितदादा पवार म्हणतात, आमच्या सुप्रियाताई सुळे म्हणतात की आरक्षणाचा आधार आर्थिक असला पाहिजे। ती पहिल्यांदा मी ऐकून राहिलो, आजपर्यंत कधी बोलले नाही, काय केलं नाही। तेव्हा अशा प्रकारची भूमिका घेऊन अजितदादांनी किंवा सुप्रियाताईंनी आर्थिक निकषावर, कारण आरक्षण हा काही गरिबी हटावचा कार्यक्रम नाही आहे, सामाजिक समता प्रस्थापित करण्याचा, पुढे गेलेल्या समाजासोबत मागचा समाज आला पाहिजे यासाठीची एक घोडदौड आहे। त्यामुळे अशा प्रकारची दिशाभूल करणारं वक्तव्य अजितदादा असतील, सुप्रियाताई असतील आणि करू नये अशी आमची त्यांना विनंती आहे। आधीच आरक्षणाचा घोळ महाराष्ट्रामध्ये मोठा सुरू आहे। आता मराठा आरक्षणाचा आमचा पाठिंबाच आहे सुरुवातीपासून। मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, पण मराठा समाजाला आरक्षण देताना आमच्या OBC समाजाच्या आरक्षणाला धक्का लागण्याची काळजी सरकारने घेतली पाहिजे। ही आमची सुरुवातीपासूनची भूमिका आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आमच्या पक्षाने देखील अनेक अधिवेशनं घेतली आहेत, कोल्हापूरला, सोलापूरला, सांगलीला, औरंगाबादला, जालन्याला पाठिंबा देण्यासाठी। तेव्हा मराठा समाजाला आरक्षण मिळावं